नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो किसान सन्मान निधीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून माहिती समोर येत आहे की अखेर नमो किसान सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये या तारखेला मिळणार की त्या तारखेला मिळणार, परंतु त्याची अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। पुन्हा एकदा ही माहिती समोर आलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु मित्रांनो, आता हे पैसे कधी मिळणार आहेत, किती तारखेला मिळणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत की अजूनही शेतकऱ्यांना पुढे वाटच पाहावे लागणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। तर चला आजची माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही एक महत्त्वाची आर्थिक आधार आहे। या योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आता नवीन अपडेट उपलब्ध आहे। राज्य सरकारने या हप्त्याच्या वितरणापूर्वी काही महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या कागदपत्रांची आणि तांत्रिक बाबींची काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक झाले आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही 8व्या हप्त्याच्या तारखेबाबत, नवीन यादी आणि आवश्यक बदलांबाबत सविस्तर माहिती देणार आहोत। शेतकरी मित्रांनो, 8व्या हप्त्याच्या वितरणात का होतोय उशीर? डिसेंबर 2025 मध्ये अपेक्षित असलेला हा 2000 रुपयांचा हप्ता काही तांत्रिक अडचणींमुळे थोडा लांबणीवर पडला आहे। कृषी विभागाने केलेल्या तपासणीत अनेक लाभार्थ्यांच्या नोंदीमध्ये कमतरता आढळल्या आहेत। यामुळे सरकारने योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी पावले उचलली आहेत। शेतकऱ्यांनी या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास ते लाभापासून वंचित राहू शकतात। मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत, तेही तुम्ही समजून घ्या आणि जाणून घ्या। मित्रांनो, नोंदणीतील त्रुटी, आधार कार्ड, बँक खाते आणि जमीन नोंदीमध्ये असलेल्या चुका दुरुस्त करण्याची गरज, तांत्रिक अपडेट्स, ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी आणि अपडेट्स करणे अनिवार्य आहे। सत्यापन प्रक्रिया, गाव स्तरावर नवीन यादी तयार करण्यात येत असून त्यात लाभार्थ्यांची पडताळणी होत आहे। हे बदल केवळ नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठीच नव्हे तर भविष्यातील सर्व कृषी योजनांसाठी महत्त्वाचे आहेत। फार्मर आय डी आता अनिवार्य ओळखपत्र, राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी बंधनकारक केला आहे। हा आय डी नसल्यास शेतकरी अनेक सरकारी योजनांच्या लाभापासून दूर राहतील। फार्मर आय डी हे एक प्रकारचे डिजिटल ओळखपत्र आहे, जे शेतकऱ्यांच्या माहितीचे एकत्रीकरण करते आणि सरकारी मदतीचे वितरण सुलभ करते। याची प्राप्ती करण्यासाठी शेतकरी कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईट किंवा स्थानिक कृषी केंद्रात अर्ज करू शकतात। नमो शेतकरी आणि PM किसानचे हप्ते, पुढील सर्व हप्ते केवळ या आय डीच्या आधारे मिळतील। पीक विमा योजना, खरीप हंगाम 2025 पासून पीक विमा घेण्यासाठी हा आय डी सक्तीचा असेल। नैसर्गिक आपत्तीत मदत, अतिवृष्टी, दुष्काळ किंवा इतर आपत्तींमध्ये नुकसान भरपाई फक्त आय डी धारकांना मिळेल। महा-DBT अनुदान, ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, बी बियाणे किंवा इतर कृषी उपकरणांच्या सबसिडीसाठी फार्मर आय डी आवश्यक आहे। 8व्या हप्त्याची नवीन यादी आणि वितरण तारीख, राज्य सरकारने 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी तयारी पूर्णत्वाच्या टप्प्यात आणली आहे। गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली असून शेतकरी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले नाव तपासू शकतात। हप्ता लवकरच बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे, परंतु नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नाही। अपडेट्ससाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या पोर्टलवर नजर ठेवावी। शेतकरी मित्रांनो, नंबर 1, अधिकृत वेबसाईटला भेट द्या। नंबर 2, फार्मर आय डी किंवा आधार क्रमांक टाका। नंबर 3, गाव आणि जिल्हा निवडा आणि नंबर 4, यामध्ये डाउनलोड करा आणि आपले नाव शोधा। निष्कर्ष, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आय डी आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करावी। हे बदल शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहेत, ज्यामुळे योजनांचे लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचतील। नियमित अपडेट्ससाठी सरकारी वेबसाईट आणि कृषी विभागाशी संपर्क साधा। शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या योजनेचा पूर्ण फायदा घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे या नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भातली ही एक महत्त्वाची माहिती आली होती आणि तीच आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि पुढेही तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।